शेतकऱ्यांची लूट की सत्तेचा खेळ? समृद्धीनंतर आता शक्तीपीठ महामार्गावर डल्ला. समृद्धी महामार्गाच्या नावाखाली गोरगरीब आदिवासी आणि शेतकरी बांधवांची जी लूट झाली आहे ती अजूनही त्यांच्या जखमांमध्ये जिवंत आहे. कवडी मोल भावात जमिनी हिसकावून घेतल्या गेल्या आणि त्याच जमिनीनंतर करोडोंमध्ये विकल्या गेल्या. कोणाचा विकास झाला आणि कोण उद्ध्वस्त झाले हा प्रश्न आजही तसाच उभा आहे. त्या काळात सत्तेत नसतानाही जिल्हा परिषद सदस्य असताना गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरून आवाज उठविणारा एक तरुण नेता होता. आमदार डॉक्टर किरण लहामटे लोकप्रतिनिधी नसतानाही अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची हिंमत त्यांनी दाखवली. हीच खरी दूरदृष्टी आणि नेतृत्वाची ओळख. आज पुन्हा तोच खेळ शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे. काही मोजक्या लोकांना आधीच माहिती मिळते, ते जमिनी खरेदी करतात आणि सामान्य शेतकरी मात्र पुन्हा फसतो. हा विकास नाही, ही नियोजनबद्ध लूट आहे. प्रश्न फक्त रस्त्याचा नाही, प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या भविष्याचा, त्यांच्या पिढ्यांच्या आयुष्याचा. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं. खुर्ची ही जनतेच्या सेवेसाठी असते, त्यांच्या हक्कांवर डल्ला मारण्यासाठी नाही. आज गरज आहे पुन्हा एकदा अशाच लढवया नेतृत्वाची, जे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहील आणि त्यांच्या हक्कासाठी लढेल. टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल पवार, अकोले.